Today we see the trigonometric function. It is the most important chapter for standard 11th and standard 12th, also for the next engineering polytechnical जे भी काही तुमचे टेक्निकल कोर्सेस आहेत देअर दिस चॅप्टर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. फर्स्ट वी सी सम एक्झाम्पल. 3x plus 6 is equal to 0. 3x plus 6 is equal to 0. For this 3x equal to minus 6, therefore x is equal to minus 3 divided by minus 6 divided by 3, therefore x is equal to minus 2. If we get or we see this algebraic equation 3x plus 6 is equal to 0, there is only one solution, x is equal to minus 2. Here the variable is single variable. Now see in another example, 5x minus 15 is equal to 0 or 5x is equal to 15, therefore x is equal to 15 divided by 5, therefore x is equal to 3. Here also we take one variable x and simplify this, we get the x is equal to single value. But we take another example. For example, 3x plus 4y is equal to 12. 3x plus 4y equal to 12. This is also algebraic equation in two variable. These are the two one variable algebraic equation. This is the two variable algebraic equation. Here let x is equal to 0, then 4y equal to 12, therefore y is equal to 3. Then the solution is x is equal to 0, y is equal to 3. 0, 3 is a solution of this equation. Another value take, let x is equal to 2, then 3 into 2 plus 4y is equal to 12, therefore 4y is equal to 12 minus 6, therefore y is equal to 6 upon 4, therefore y is equal to 3 by 2. Means here 2 3 by 2 is a solution of this equation also. 0 3 2 3 by 2, these are the solution of this equation. If we change the value of x, then the value of y is also change. म्हणजे तुम्ही x ची व्हॅल्यू चेंज करा, y ची किंमत बदलते, y ची किंमत बदला, x ची किंमत बदलते. असे जर कितीही जर सोल्युशन काढतो म्हणलं तर आपल्याला अनेक सोल्युशन त्याला मिळतात. म्हणजे इथं तुम्हाला फायनाईट सोल्युशन, हिअर वी गेट द फायनाईट solution and here we get the infinite solution. Here we get the finite solution and here we get the infinite solution. We take minus value plus value 0, कोणतीही किंमत इथं घ्या, काही फरक पडणार नाही. तुम्हाला जितकी किंमत बदलसाल तितके तुम्हाला इथं सोल्युशन मिळतील. इथं मात्र तसं काही होणार नाही, कारण इथं सिंगल व्हेरिएबल आहे आणि सिंगल व्हॅल्यू मिळते. इथं डबल व्हेरिएबल आहे, दोन व्हेरिएबल आहेत. एका व्हेरिएबलची किंमत बदलली, दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत बदलते आणि सोल्युशन मिळतात. याला आपण फायनाईट सोल्युशन म्हणतो, याला आपण इन्फानाईट सोल्युशन असं म्हणतो. हे झाले अल्जेब्रिक. पण आपल्याला शिकायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये जर आपण विचार केला तर काय मिळते बघू आपण. sin x is equal to 1/2. दिस इज अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मग sin x इज इक्वल टू जर 1/2 असेल तर x बरोबर किती, तर x ची एक कुठली तरी किंमत मिळेल. ठीक आहे. cos x इक्वल टू -1/2, तर इथं x ची एक कुठली तरी किंमत मिळेल. आणि हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, तर या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला आपल्याला ठराविक किमती मिळू शकतात. इथं एखाद्यास फायनाईट असतील किंवा इन्फायनाईट असतील. फायनाईट असतील तर फायनाईट, इन्फायनाईट असतील तर इन्फायनाईट. याच्या किमती कशा काढायच्या आपण पुढे बघूत. पण एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे असं असतं, अल्जेब्रिक फंक्शन हे असं असतं. किंवा इथं जर दोन व्हेरिएबल घेतले, sin x प्लस cos x इक्वल टू 3/2. दिस इज ऑल्सो अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. दिस इज ऑल्सो अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. हियर we take here only one single trigonometric function. Here we take two trigonometric function. मग असं जर असेल तर त्याच्या किमती कशा काढायच्या, काय सोल्युशन मिळतील,
फायनाईट मिळतील का इन्फायनाईट मिळतील, फायनाईट मिळतील तर कसे मिळतील, इन्फायनाईट मिळतील तर कसे मिळतील ते बघायचं. आपण आत्ता जर किमती सांगितल्या तर तुमच्या लक्षात येणार नाही, म्हणून त्या ट्रिग्नोमेट्रिकसाठी तुम्हाला मी काही क्ल्यूज देतो. त्या क्ल्यूजचा जर तुम्ही उपयोग केला तर 100% तुम्हाला हा चॅप्टर समजायला सोपा जातो. चॅप्टर अवघड आहे मान्य आहे, पण हा जर पिरियड तुम्ही बघितला आणि या पिरियडचं जर तुम्ही अवलोकन व्यवस्थित केलं, व्यवस्थित स्टडी केली, व्यवस्थित समजून घेतलं तर मला असं वाटते की हा चॅप्टर काहीच अवघड जाणार नाही. आता याच्यासाठी तुम्हाला मी आता लिहिलं होतं की sin x = 1/2, cos x = -1/2, tan x = √3. हे काय ज्या किमती असतील त्या किमती, मग ह्या कशाच्या किमती आहेत हे पहिले बघायचं आणि नंतर मग हे कुठं पॉझिटिव्ह आहे, कुठं निगेटिव्ह आहे, कशी किंमत समजायची, कशी किंमत काढायची, यासाठी आपण थोडक्यात बघूया. आपल्याला टेबलचं काम पडणार आहे, म्हणून मी टेबल या बाजूला सेपरेट लिहितो आणि त्याचा उपयोग करतो. थोडा बारीक अक्षरात लिहितो कारण आपल्याला पुन्हा बोर्डचं काम पडणार आहे, म्हणून मी बारीक अक्षरात थोडासा टेबल तयार करतो अगोदर आणि नंतर तुम्हाला ते फंक्शन कुठं पॉझिटिव्ह आहे, कुठं निगेटिव्ह आहे, कशा किमती घ्यायच्या, काय नाही ते व्यवस्थित सांगतो. तर इथं पहिल्यांदा साईन लिहितो, नंतर कॉस लिहितो आणि नंतर टॅन लिहितो. इथं 0, 1, 2, 3, 4. इथं 0, 30, 45, 60, 90 आणि हे 4 टर्म्स असल्यामुळे याला 4ने डिवाईड करतो आणि त्याच्यानंतर त्याचा स्क्वेअर रूट घेतो आणि काय किमती येते ते लिहितो. 0/4 म्हणजेच 0, 0/4 म्हणजेच 0. मग 0ला कोणत्याही संख्येने भागितलं तर भागाकार 0 येतो, म्हणून sin 0ची किंमत ही 0 आली. sin 0ची किंमत 0 आली. 1चा रूट 1 निघतो, 4चा रूट 2 निघतो, म्हणून 1/2 म्हणजे sin 30ची किंमत 1/2. इथं 2/4 म्हणजे 1/2 येतात. 1चा स्क्वेअर रूट 1 आणि 2चा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून √2. इथं 3चा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून √3 आणि 4चा स्क्वेअर रूट निघते म्हणून 2 आणि 4/4 म्हणजे होतात 1. 1चा स्क्वेअर रूट किती येतो 1, म्हणून इथं 1 लिहिलं. ह्या झाल्या साईनच्या व्हॅल्यू. मग साईनच्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर कॉसच्या व्हॅल्यूसाठी आपल्याला असं सिम्प्लिफिकेशन काही करायची गरज नाही. ह्या ज्या किमती आहेत यालाच आपण इकडं रिव्हर्समध्ये लिहायचं. पहिल्यांदा 1 लिहायचं, नंतर ही लिहायची, नंतर ही लिहायची, नंतर ही लिहायची. या पद्धतीने लिहिलं तर आपल्याला कॉसच्या किमती मिळतात. मग हे 1 लिहितो इथं अगोदर, इथं √3/2 लिहितो, इथं 1/√2 लिहितो, इथं 1/2 लिहितो आणि इथं 0 लिहितो. मग हे साईनच्या किमती काढण्यासाठी आपल्याला हे सोडवावं लागलं. साईनच्या किमतीवरून आपल्याला कॉसच्या किमती नाही मिळाल्या. कॉसच्या किमतीसाठी आपण फक्त इकून सुरुवात करायची आणि लिहित इथपर्यंत यायचं. ते झाल्या कॉसच्या किमती. आता टॅनच्या किमती काढायच्या म्हणजे आपल्याला माहीत आहे सूत्र, tan x = sin x/cos x. बरोबर. मग आता साईनच्या किमतीला कॉसच्या किमतीनं भागा, जो काय भागाकार तिथं लिहा, ती झाली टॅनची किंमत. 0ला 1 भागितलं, कुठल्याही संख्येला कुठल्याही ठिकाणी 0ला कोणत्याही संख्येने भागाकार हा नेहमी 0 येतो. भागाकार नेहमी आणि 0 येतो. आणि जर कुठल्याही संख्येला 0ने भागितलं तर भागाकार इन्फिनिटी येते. 0ला कोणत्याही संख्येने भागितलं तर भागाकार 0च येतो, पण कोणत्याही संख्येला जर 0ने भागितलं तर भागाकार मात्र इन्फिनिटी येतो. एवढा विचार करायचा आणि इथं लिहायचं. मग 0ला जर 1ने भागितलं तर भागाकार 0 आला, म्हणून इथं 0 लिहिलं. इथं जर भागाकार केला तर 1/2 √3/2. हे 2 कॅन्सल झाले म्हणजे 1/√3 शिल्लक राहतात, म्हणजे इथं 1/√3. यांनी संख्येने भागितलं, दोन्ही संख्या सारख्या आहेत, सारख्या संख्येने जर भागितलं तर भागाकार 1 येतो, म्हणून इथं 1 लिहा. इथं 2 कॅन्सल झाले, इथं √3 राहतात आणि 1/0 आत्ताच सांगितलं. इथं कुठल्याही संख्येला जर 0ने भागितलं तर भागाकार इन्फिनिटी येते, म्हणून इथं तुम्हाला इन्फिनिटी लिहायचं. आपल्याला फक्त 3चाच उपयोग करून हे सोडवायचे आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, म्हणून मी फक्त 3चाच विचार करून इथं लिहिलेला आहे, बाकीचं काही लिहिलेलं नाही. बाकीचं आपल्याला पाहिजे तेवढ्या किमती लिहिता येतात. आता मी जर कॉलेजमध्ये शिकवायचं असेल तर मी 150, 250, 350, 350, 360 ज्या ज्या किमती असतील काढण्यासारख्या त्या 250 झालं, कोणतीही एखादी किंमत असेल त्याचा पूर्ण टेबल मी तयार करून देतो. मला पूर्ण बोर्ड लागतो.
या स्टार्टिंगपासून तिथपर्यंत आणि तेवढ्या या सगळ्या किमती मी व्यवस्थित विद्यार्थ्याला लिहून देतो, पण आपल्याला इथं ते वेळ नाही तेवढा, त्याच्यामुळे तेवढं काही लिहून देता येणार नाही. फक्त या एवढ्याच किमतीचा आपल्याला या चॅप्टरमध्ये काम आहे, म्हणून ह्या किमती कशा आल्या ते तुमच्यासमोर मी लिहिल्यात. आता ठीक आहे, याचा उपयोग कुठं करायचा आणि कसा करायचा बघा. This is the coordinate system. It is the first quadrant. It is the first quadrant. This is the second quadrant. This is the third quadrant. And this is the fourth quadrant. All of you know the quadrant. याला मराठीमध्ये आपण पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, चौथं चरण असं म्हणतो. दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड, फोर्थ क्वाड्रंट, कोऑर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे. हिअर बोथ द टर्म्स आर पॉझिटिव्ह. हिअर बोथ द टर्म्स आर पॉझिटिव्ह. या क्वाड्रंटमध्ये तुम्ही कुठलीही संख्या घ्या ती तुम्हाला प्लसच मिळते, मायनस मिळत नाही. सो वी राईट हिअर प्लस प्लस. एक्स कॉर्डिनेट असो, वाय कॉर्डिनेट असो, कुठलाही कॉर्डिनेट जरी असला तरी तो इथं प्लसच असतो, म्हणून आपण इथं प्लस प्लस घेतलेला आहे, म्हणून हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये प्लस प्लस असते. सेकंड क्वाड्रंटमध्ये आपण एक्स कॉर्डिनेट पहिल्यांदा घेतो, वाय कॉर्डिनेट नंतर घेतो. ही निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, म्हणून इथं कॉर्डिनेट मायनस प्लस मिळतात. इथं कॉर्डिनेट आपल्याला काय मिळतात, मायनस प्लस, इथं प्लस प्लस. थर्डमध्ये ही निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह वाय ॲक्सिस दोन्ही निगेटिव्ह झाल्यात. दोन्ही निगेटिव्ह झाल्यामुळे इथं दोन्ही टर्म मायनस मायनस मिळतात. दोन्ही टर्म इथं मायनस मायनस मिळतात. इथं एक्स ॲक्सिस ही पहिली पॉझिटिव्ह आहे, वाय ॲक्सिस ही निगेटिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला इथं टर्म मिळते पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इथं काय मिळते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, प्लस प्लस मायनस प्लस, दोन्ही मायनस प्लस मायनस, अशा ह्या संख्या आपल्याला मिळतात. मग आता याचा उपयोग काय, आता याचा उपयोग काय, इथं मी लिहितो असं ऑल. आपण काय शिकतो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आपलं जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किती आहे, 6. कोणते कोणते आहेत, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. These are the 6 trigonometric function, and all these trigonometric functions are positive in the first quadrant. All these 6 trigonometric function are positive in the first quadrant, so we write here all. So we write here all. Here sine, cosine, sine and cosine functions are positive, remaining all are negative. साइन आणि कोसाइन हे दोनच फंक्शन इथं कसे आहेत, पॉझिटिव्ह आहे, आणि बाकी सगळे कसे आहेत, निगेटिव्ह आहेत, म्हणून इथं फक्त साइन आणि कॉस असतात. या ठिकाणी टॅन अँड कॉट, हिअर टॅन अँड कॉट बोथ आर द पॉझिटिव्ह अँड अदर्स आर निगेटिव्ह. हिअर ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. हिअर ओनली द साइन फंक्शन्स आर पॉझिटिव्ह अँड हिअर tangent functions are positive. We write here only the positive terms, not negative terms. Remember, here cosine function, cos and sec functions are positive. All trigonometric functions are positive. Sine functions are trigonometric functions are positive. Tangent functions are positive and cosine functions are positive. या पद्धतीनं हे असतात. मग आता इथं कोणतं नाही आहे, कॉस नाही आहे, सेक नाही आहे, बरोबर आहे, टॅन नाही आहे, कॉट नाही, म्हणजे हे 4 इथं निगेटिव्ह आहेत. इथं टॅन आणि कॉट आहे, म्हणजे साइन कोसेक आणि कोसेक एक्स इथं निगेटिव्ह आहेत. इथं कॉस आणि सेक आहे, म्हणजे साइन कोसेक टॅन कॉट हे इथं निगेटिव्ह आहेत. फक्त पॉझिटिव्ह टर्म्स लिहिल्या, ह्या पॉझिटिव्ह टर्मचा विचार करायचा. आता याचा उपयोग कसा करायचा बघा. आता समजा तुम्हाला एखादं सांगितलं की साइन 135ची किंमत काढा. काय सांगितलं तुम्हाला, साइन 135ची व्हॅल्यू किती आहे. आता साइन 135 म्हणजे किती झालं, इथं किती येते तुमचं, 0 इज लेस दॅन आर इक्वल टू थीटा इज लेस दॅन आर इक्वल टू 90 डिग्री. इथं किती येते,
90 degree is less than or equal to theta is less than or equal to 180 degree. इथं किती येते 180 degree is less than or equal to theta is less than or equal to 270 degree आणि इथं किती येते 270 degree is less than or equal to theta is less than or equal to 360 degree. हे झालं डिग्री मेजरमध्ये. जर तुम्हाला याला रेडियन मेजरमध्ये जर पाहिजे असेल तर 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू थीटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू π/2 रेडियन. इथं जर तुम्हाला रेडियन मेजरमध्ये पाहिजे असेल तर π/2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू थीटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू पाय रेडियन. हे रेडियन मेजरमध्ये झालं, हे डिग्री मेजरमध्ये झालं, हे डिग्री मेजरमध्ये झालं, हे रेडियन मेजरमध्ये झालं. या ठिकाणी जर विचार केला तर पाय is less than or equal to theta is less than or equal to 3 π/2 रेडियन. 3 π/2 रेडियन हे झालं रेडियन मेजरमध्ये. आणि इथं काय 3 π/2 इज लेस दॅन or equal to theta इज लेस दॅन or equal to 2π. म्हणजे 0 to 360च्या दरम्यानचा आपण इथं हा पूर्ण कॉर्डिनेट सिस्टीम तयार केला. आणि हे जर तुमच्या लक्षात येत असेल तर बाकीचं तुम्हाला इथं काही अवघड जात नाही. हे एवढं लक्षात ठेवा, तुमचं कधीच चुकणार नाही एवढी मात्र गॅरंटी. आणि याला जर तुम्ही विसरला, हे कुठं आपल्या सिलेबसला आहे असं जर म्हणून तुम्ही विचार केला तर मात्र तुम्हाला काहीच कळणार नाही. आणि इथं हा पूर्ण चॅप्टर याच्यामध्ये आला म्हणजे पुढे तुम्हाला जेव्हा किमती वगैरे लिहायच्या असतील, काढायच्या असतील तर याचा तुम्हाला मॅक्झिमम उपयोग होतो. आणि हे सिम्पल एक्झाम्पल सोडवण्यासाठी आहे. आता एक एक्झाम्पल घेतलं आपण साइन 135. साइन 135 साइन 135 कुठं आहे तुमचा सेकंड क्वार्टरमध्ये. सेकंड क्वार्टरमध्ये साइन कसं आहे पॉझिटिव्ह, म्हणजे याची व्हॅल्यू किती येणार तुमची पॉझिटिव्ह येणार. याची व्हॅल्यू किती येणार पॉझिटिव्ह येणार, बरोबर. मग आता साइन सेकंड क्वार्टरमध्ये जर तुम्हाला किंमत काढायची असेल, सेकंड क्वार्टरमध्ये जर तुम्हाला किंमत काढायची असेल, याला 90+ मध्ये जर लिहिलं साइन 90+ किती होतील 45. 90+ 45. या 45ला आपण काय म्हणणार π/4 म्हणजे π/2 प्लस π/4 हे रेडियन मेजरमध्ये झाले. मग इथं जर विचार केला आपण तर पाय मायनस इथं काय 180 होतात. 180 मधून किती वजा करायचे ते बघायचं आणि लिहायचं पाय मायनस 45 म्हणजेच π/4. पाय म्हणजे किती 180 मायनस 45. 180 मायनस 45 किती राहिले तर 5. हाताला 1 3 आणि इथं 135 म्हणजे 135. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला या क्वार्टरमध्ये जर एखादा अँगल मिळत असेल तर त्यासाठी तुम्ही नेहमी पाय मायनस थीटा हाच फॉर्म्युला वापरायचा. आणि तो या ठिकाणी फक्त साइन हा पॉझिटिव्ह येतो आणि दुसरा कोणता असला तर तो मात्र निगेटिव्ह येतो. म्हणजे तुम्ही इथं काय वापरणार पाय मायनस थीटा हा फॉर्म्युला वापरणार. या ठिकाणी पाय मायनस थीटा हा फॉर्म्युला वापरणार. जर तुम्हाला इथं वापरायचं असेल तर पायच्या पुढे येतो म्हणून इथं तुम्ही पाय प्लस थीटा हा फॉर्म्युला वापरणार. याचाच उपयोग करायचा, याचा किंवा याचा उपयोग करायचा नाही. एक्स ॲक्सिसवरूनच विचार करूनच सोडवायचा तर तुमचं उत्तर बरोबर येते, नसता ते चुकतं. आणि अशा टाईपच्या फॉर्म्युलेला आपण कोणते अँगल म्हणतो अलाइड्स अँगल असं म्हणतो. हे जे टाईपचे फॉर्म्युले आहेत आपले हे फॉर्म्युले कशासाठी येतं अलाइड्स अँगल आहेत. आता इथं जर तुम्हाला पाहिजे असेल इथं काय करायचं एक्स ॲक्सिसचा, एक्स ॲक्सिस म्हणजे इथं किती होतात 360 म्हणजे इथं तुम्ही काय करणार 2π मायनस थीटा. कारण याच्यापेक्षा कमी पाहिजे, बरोबर कमी पाहिजे म्हणून मायनस केला. ज्यावेळेस इथं कमी पाहिजे होता म्हणून मायनस केला, इथं 180पेक्षा जास्त मिळतो म्हणून प्लस केला. म्हणजे इथं पाय मायनस थीटा पाय प्लस थीटा आणि 2π मायनस थीटा या पद्धतीने घ्यायचं. तुम्हाला कुठंही अडचण येत नाही. आणि एवढं जर लक्षात आलं तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता इथं जर तुम्ही जर विचार केला साइन 135ची किंमत काढतो म्हणलं साइन 135 दॅट इज इक्वल टू साईनच्या ऐवजी कॉस घेऊ आपण. इथं मला मायनस उत्तर पाहिजे असल्यामुळे मी तसं करतो. कॉस 135 म्हणजे काय करणार तुम्ही कॉस ऑफ पाय मायनस 45 किंवा π/4 पाय मायनस π/4. कॉसमध्ये किंमत आहे, कॉस नाही लिहिलं गेलं तिथं.
कॉस ऑफ पाय मायनस पाय बाय 4. इथं निगेटिव्ह उत्तर येते म्हणून आपण इथं सरळ सरळ कॉस मायनस येतो म्हणून मायनस लिहिलं. आणि कॉस ऑफ इथं जर विचार केला तर आपल्याला थीटा फक्त राहतो पाय बाय 4 मायनस कॉस पाय बाय 4. तर कॉस पाय बाय 4ची किंमत किती आहे 1/√2 म्हणजे याची किंमत किती आली -1/√2. याची किंमत किती आली -1/√2. हे टेबल आपल्याजवळ आहे त्या टेबलचा उपयोग करायचा आणि लिहायचं. कॉस 135ची किंमत किती -1/√2 किंवा -1/√2. कशाची किंमत जर कॉसमध्ये विचारलं आपण काय सांगणार 135 या पद्धतीने काढायचं. इथं मायनस करायचं. आता हीच जर किंमत तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये पाहिजे असेल इथं जर घ्यायची असेल आपल्याला तर इथं घेण्यासाठी काय करावं लागते बघू आपण. कॉस ऑफ 180पेक्षा जास्त घेऊ. 180मध्ये 30 मिळवले 180 + 30 किती झाले 180 + 30 0 210 कॉस 210 कॉस 210 कुठं जाते 180पेक्षा जास्त असल्यामुळे तो थर्ड क्वाड्रंटमध्ये जातो. म्हणजे इथं तुम्ही काय करणार कॉस ऑफ 180 + 30 कॉस ऑफ 180 + 30 आणि कुठल्या क्वाड्रंटमध्ये हा थर्ड क्वाड्रंटमध्ये. थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस कसा सांगितला निगेटिव्ह सांगितला. फक्त टॅन आणि कॉट इथं पॉझिटिव्ह आहे बाकी सगळे निगेटिव्ह आहे. म्हणजे याचं उत्तर किती येणार -cos 30 किती येणार -cos 30. मग cos 30ची किंमत किती आहे √3/2 म्हणजे याची किंमत किती झाली -√3/2 cos ऑफ 210 = -√3/2 ह्या किमती झाल्या. मग हा टेबल तुमच्याजवळ असावा आणि ही कॉर्डिनेट सिस्टीम तुमच्यासमोर असावी. ही जर कॉर्डिनेट सिस्टीम असेल आणि हा जर टेबल तुमच्यासमोर असेल तर तुम्हाला ह्या किमती काढणं कधीच अवघड जाणार नाही. आणि म्हणून आपण ह्या दोन गोष्टीचा विचार करायचा. हे आपल्याला दिलेलं नाही आहे बोर्डाच्या पुस्तकामध्ये पण आपल्याला जर विचार करायचा झाला आणि सोडवायचा असेल आणि सोप्या पद्धतीत बघायचं असेल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा चॅप्टर शिकत असताना ह्या दोन गोष्टी तुमच्यासमोर कधी असाव्या. जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुमच्या लक्षात येत असेल की नाही हे सोपं आहे आणि आपण एखाद्या कागदावर लिहून घेऊ ते एखाद्या कागदावर लिहून घ्यायचं आणि 2-4 वेळ वाचून बघायचं. एकदा जर तुमच्या लक्षात आलं तर पुन्हा हे कुठंही तुम्हाला मनानं तयार करता येतं. एवढं सोपं आहे. आणि ह्या जर गोष्टी कळाल्या तर समजून घ्यायचं की या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये तुमचा एकही मार्क परीक्षेमध्ये कटत नाही किंवा तुमचं CET असेल नीट असेल JEE असेल जिथं कुठं असेल तिथं या दोघांचा जर विचार केला हे बेसिक झालं. हे जर गोष्टी तुम्हाला आल्या तर समजून घ्यायचं की हा चॅप्टर तुम्हाला सहज समजला. आणि ह्या जर दोन गोष्टी तुमच्यासमोर नसतील किंवा ह्या जर दोन गोष्टी तुम्हाला माहीत नसतील तर मग समजून घ्यायचं की तुम्हाला समजणं काही इतकं सोपं नाही. मग आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे काय ते बघायचं आहे. sin x = 1/√2 sin x = 1/√2 ही कशाची किंमत आहे दॅट इज इक्वल टू sin ऑफ 1/√2 1/√2 कुठं आहे इथं आहे. साईन इथं आहे. कशाची किंमत आहे 45. मग 45 म्हणजेच किती sin 45 डिग्री म्हणजेच काय झालं दॅट इज इक्वल टू sin 45 म्हणजेच π/4 रेडियन. पाहिजेच तर मी इथं तुम्हाला रेडियन मेजर लिहून देतो. π/6 π/4 π/3 आणि π/2 म्हणजे तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल. या ठिकाणी हे रेडियन मेजर आणि इथं डिग्री मेजर लिहिलं. सुरुवातीला लिहिलं असतं दोन्ही तुम्हाला एका ठिकाणी आलं असतं पण ठीक आहे. एखाद्या वेळेस कोणाला माहीत असेल नसेल माहीत असली चांगली गोष्ट आहे. माहीत नसेल त्यांच्यासाठी π/6 π/4 π/3 π/2 ह्या गोष्टी येतात. मग आता 45 कुठं आहे इथं आहे. 45ला काय लिहिलं π/4 म्हणजे sin x = sin π/4 बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला x = π/4 x = π/4 हे काय झालं सोल्युशन ऑफ दिस ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. हे काय झालं सोल्युशन ऑफ दिस ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग आता हे एखाद्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये जर फायनाईट असतील तर आपण त्याला फायनाईट म्हणू किंवा आपल्याला एवढं माहीत आहे की साईन हा पॉझिटिव्ह कुठं आहे अजून फर्स्ट क्वार्टरमध्ये सुद्धा आहे आणि सेकंड क्वार्टरमध्ये सुद्धा आहे. मग सेकंड क्वार्टरमध्ये जर विचार केला तर काय मिळेल मग आपल्याला साईन ऑफ π-45 डिग्री बरोबर आहे. साईन ऑफ π-45 म्हणजे सेकंड क्वार्टरला
मग पाय मायनस 45 म्हणजे किती झाले, पाय म्हणजे 180, पाय म्हणजे किती 180 मायनस किती 45 किती झाले 5 1 3 म्हणजे 135 साइन ऑफ 135 डिग्री. हे झालं डिग्री मेजरमध्ये. पण जर तुम्हाला याला रेडियन मेजरमध्ये जर करायचं असेल तर काय करणार तुम्ही, 135 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180 इंटू 135 डिग्री. याचा भाग तोडा, काय येईल ते बघा, जे काय येईल ते त्याची किंमत झाली. पण आता 135 मध्ये आपण किती मिळवले, 45 मिळवले. 45 कशाची किंमत आहे, साईनची. मग साईन 45ची किंमत किती आहे, 1/√2 आणि क्वाड्रंट कोणचा आहे, सेकंड. म्हणजे याची किंमतसुद्धा तुम्हाला किती मिळते, 1/√2. पण ही कशी मिळते, पॉझिटिव्ह मिळते. इथं पॉझिटिव्ह 1/√2, इथे पण तीच किंमत मिळते, इथे पण तीच किंमत मिळते. म्हणजे अशा अनेक किमती तुम्हाला मिळू शकतात. म्हणून आपण इथं त्याला इन्फायनाईट सोल्युशनसुद्धा असं म्हणू शकतो. पण आपल्याला त्याच्यामध्येही दोन भागामध्ये विभागणी केली. जर आपल्याला फायनाईट सोल्युशन पाहिजे असेल तर त्याला एक वेगळं फंक्शन म्हणलं आहे, आणि इन्फायनाईट पाहिजे असेल तर त्याला आपण वेगळं फंक्शन म्हणलं आहे. ज्यावेळेस सोल्युशन आपण जर फायनाईटमध्ये घेत असेल तर त्याला आपण फायनाईट सोल्युशन असं म्हणू, आणि जर त्याचे आपल्याला इन्फायनाईट सोल्युशन मिळत असतील तर त्याला आपण इन्फायनाईट सोल्युशन असं म्हणू. आता हे सोल्युशन फायनाईट इन्फायनाईट कसे आहेत हे जर बघायचं झालं तर आपण एक साईनचा ग्राफ जर बघितला तर साईनचा ग्राफ आपल्याला अशा पद्धतीचा मिळतो. साईनचा ग्राफ असा मिळतो. मग आता ज्या किमतीसाठी आपल्याला जर किंमत पाहिजे असेल, इथं आहे इथं आहे, समजा ह्या किमतीसाठी किंमत पाहिली, इथे एक किंमत आहे, इथे एक किंमत आहे, इथं आहे इथं आहे इथं आहे इथं आहे, असे इन्फायनाईट सोल्युशन आहेत. मग इन्फायनाईट सोल्युशन असल्यामुळे आपल्याला इथं इन्फायनाईट सोल्युशन मिळतात. मग त्याच्यामुळं इथं आपण दोन टाईपचे सोल्युशन घेतले आहेत, दोन टाईपचे इक्वेशन घेतले आहेत. एक प्रिन्सिपल सोल्युशन आणि दुसरं जनरल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये आपण फायनाईट सोल्युशन घेतले आणि जनरल सोल्युशनमध्ये इन्फायनाईट सोल्युशन घेतले. आता प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला कसं काढायचं ते बघूया. ह्या ग्राफवरून असं लक्षात येते की हा ग्राफ काय तुमचा भरपूर आहे. हा ग्राफ इकडं पॉझिटिव्हमध्ये गेला, पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर इकडं निगेटिव्हमध्ये पण जाऊ शकतो. म्हणजे याही बाजूला आहेत याही बाजूला आहेत. म्हणजे आपल्याला इन्फायनाईट सोल्युशन कुठल्याही ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे मिळतात. पण आपल्याला दोन प्रकारमध्ये त्याचं डिवायडेशन केलं आपण, एक तर प्रिन्सिपल सोल्युशन आणि दुसरं जनरल सोल्युशन. ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे सोल्युशन हे दोन प्रकारचे आहेत, टू टाइप्स आहेत. फर्स्ट इज द प्रिन्सिपल सोल्युशन and second is general solution. First is the principal solution, second is the general solution. In this solution, the solution is 0 is less than or equal to theta is less than or equal to 2 pi. So we get the principal solution is the finite solution, and here not necessary lies between 0 to 2 pi. या ठिकाणी असं जरूर नाही 0 to 2 pi मिळावं म्हणून, कितीही मिळू शकतात. मग याला जनरल सोल्युशन म्हणलं तर जनरल फॉर्म्युला आला, आणि इथं प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे फक्त प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे त्याच्या ठिकाणी याचाच उपयोग करून याच्याच दरम्यान आपल्याला म्हणजे ज्या क्वाड्रंटमध्ये एकाच राऊंडमध्ये जे काही मिळतील तेवढेच. म्हणजे इथं फक्त आपल्याला दोनच सोल्युशन मिळतात आणि इथं मात्र इन्फायनाईट सोल्युशन मिळतात. कारण इथं आपण काय म्हणलं 0 इज लेस दॅन इक्वल टू थीटा इज लेस दॅन इक्वल टू 2 पाय. 0 ते 2 पाय म्हणजे 0 ते 360च्या दरम्यान. इथं सोल्युशन किती पाहिजे 0 to 360 डिग्री. आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला किती सोल्युशन मिळतात, दोनच सोल्युशन मिळतात. आपण त्याला काय म्हणतो प्रिन्सिपल सोल्युशन. मग त्यासाठी आपण प्रिन्सिपल सोल्युशन असं बघतोय. करा चला
जनरल सोल्युशन आपल्याला नंतर बघायचं. पहिल्यांदा फक्त प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला किती घ्यायचं 0 to 360 डिग्री किंवा 0 इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन 2 पाय. मग आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय नेमकं ते बघू. टू फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन of the sin x is equal to root 3 by 2. sin x is equal to root 3 by 2. आता साईनची किंमत रूट 3 by 2 आहे का? आहे. चला ठीक आहे, मग आपण आता त्याचा विचार करू की नेमकं काय करायचं. आपलं उदाहरण काय दिलं, sin x इज इक्वल टू रूट 3 by 2. सांगितलं काय प्रिन्सिपल सोल्युशन कितीमध्ये मिळते आपल्याला 0 to 2 पाय याच्या दरम्यानच आपल्याला उत्तर पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको. आणि प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला किती मिळतात 2 मिळतात. प्रिन्सिपल सोल्युशन किती मिळतात 2 मिळतात. मग sin x इज इक्वल टू रूट 3 by 2 एवढं मिळालं सोल्युशन. लेट sin x इज इक्वल टू रूट 3 by 2 लेट म्हणा किंवा सरळ इथं गिवन दॅट म्हणा. sin x इज इक्वल टू रूट 3 by 2. रूट 3 by 2 कशाची किंमत आहे 60ची आहे. मग आपण काय म्हणू इथं दॅट इज इक्वल टू साइन ऑफ 60 म्हणजे किती π/3 साइन ऑफ π/3. हे झालं रेडियन मेजरमध्ये. म्हणजेच काय झालं sin x इज इक्वल टू रूट 3 by 2 इज इक्वल टू साइन ऑफ π/3. वी नो दॅट. ही व्हॅल्यू कशी दिली आपल्याला पॉझिटिव्ह दिली. ही व्हॅल्यू कशी दिली आपल्याला पॉझिटिव्ह दिली. मग साईन पॉझिटिव्ह कुठं आहे, एक तर पहिल्या चरणामध्ये आणि नंतर दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये सुद्धा साईन कसं आहे पॉझिटिव्ह आहे, बरोबर. मग आपल्याला काय करायला पाहिजे आता दुसऱ्या चरणामध्ये आपण काय घेतो पाय मायनस थीटा. दुसऱ्या चरणामध्ये काय घेतो सेकंड क्वाड्रंटमध्ये आपण पाय मायनस थीटा घेतो. मग पाय म्हणजे किती 180 आणि थीटा म्हणजे किती π/3. वी नो दॅट साइन ऑफ पाय मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा, बरोबर. साइन ऑफ पाय मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा जे का असेल ते. मग आपल्याला साइन ऑफ पाय मायनस थीटा म्हणजे किती घेणार साइन ऑफ पाय मायनस थीटा म्हणजे किती आहे π/3 इक्वल टू किंमत किती आहे रूट 3 by 2 इक्वल टू किती मिळते आपल्याला साइन π/3. म्हणजे साइन π/3 ची किंमत सुद्धा आपल्याला रूट 3 by 2 मिळते आणि साइन ऑफ पाय मायनस π/3 ची किंमत सुद्धा किती मिळते रूट 3 by 2. म्हणून आपण या ठिकाणी असं समीकरण घेतलं. आणि हा आपला आलेट्स अँगलचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. नाहीतर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे सांगितलं जातं हे सूत्र पाठ करा, त्याच्याशिवाय तुम्हाला सोडवता येत नाही. माझं तर असं म्हणणं आहे की या ट्रिग्नोमेट्रीमध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टी पाठ करायची गरज नाही, फक्त समजून घ्यायची गरज आहे. आता फक्त एवढं मला माहीत आहे की साइन थीटा हा सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे आणि इथं व्हॅल्यू तुमची पॉझिटिव्ह दिली. मग पॉझिटिव्ह घेण्यासाठी साइन पाय मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा हे सूत्र असायलाच पाहिजे. तुम्ही पुन्हा कुठल्याही पुस्तकात बघा, त्यात काही चूक नाही. ठीक आहे. मग साइन पाय मायनस π/3 किती होतात साइन ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या 3 पाय मायनस पाय अपॉन 3 इज इक्वल टू रूट 3 by 2 इक्वल टू साइन π/3. साइन π/3 3 पाय मायनस पाय म्हणजे किती झाले 2 पाय. देअरफॉर साइन ऑफ 2 π/3 साइन ऑफ 2 π/3 इक्वल टू रूट 3 by 2 इक्वल टू साइन π/3 साइन π/3. but 0 is less than or equal to π/3 is less than or equal to 2 pi and 0 is less than or equal to 2 π/3 is less than or equal to 2 pi. म्हणजे मला हे सांगायचं आहे की 2 π/3 आणि π/3 हे 0 ते 2 पायच्या दरम्यान आहेत की नाही. जर असतील तर आहे म्हणा, नसतील तर नाही म्हणा. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला दिस एम्प्लाइज π/3 and 2 π/3 is the solution of
trigonometric is the solution of the trigonometric function is the solution of trigonometric function. trigonometric function काय दिलं आपल्याला sin x इज इक्वल टू √3/2. √3/2 कुठं आहे 60 मध्ये आहे साईनची किंमत बरोबर आहे. पुन्हा ती पॉझिटिव्ह दिली म्हणून पॉझिटिव्हचाच विचार केला, निगेटिव्ह दिली असतील तर निगेटिव्हचा विचार केला असता, पॉझिटिव्ह दिली म्हणून पॉझिटिव्हचा विचार केला. sin x इज इक्वल टू √3/2. √3/2 कशाची किंमत आहे 60. 60 म्हणजे किती π/3 म्हणून इथं आपण काय घेतलं π/3 घेतलं. पण हा साईन फंक्शन हा सेकंड क्वार्टरमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह असल्यामुळं साईन π-θ कारण सेकंड क्वार्टरमध्ये काय करतो आपण π-θ घेतो. साईन ऑफ π-θ इज इक्वल टू साईन थिटा. मग इथं थिटाची किंमत टाकली, सिम्प्लिफाय केलं, बघितली किंमत किती आली ते, आणि ह्या दोन्ही किमती काय केलं आपण या सांगितलेल्या रेंजमध्ये आहे किंवा नाही ते बघा. जर रेंजमध्ये असतील तर लिहा, नसेल तर नाही म्हणा. मग ते नसतील तर ते त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन नाही आहे. मग हे दोन्ही त्याच्या आतमध्ये आहेत म्हणून हे काय म्हणलं आपण की दिलेलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं ह्या दोन्हीही सोल्युशन आहेत म्हणून याला आपण प्रिन्सिपल सोल्युशन असं म्हणतो. दुसरं एखादं एक्झाम्पल जर घेतो म्हणलं cos x इज इक्वल टू 1/2. cos x इज इक्वल टू 1/2. वेळ संपला असेल तर 40 मिनिट झालेत ना. cos x इज इक्वल टू 1/2. cos x इज इक्वल टू 1/2 हे घेतलं सोल्युशन. गिवन दॅट cos x इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू cos ची 1/2 किंमत कुठं आहे बघा. cos ची 1/2 किंमत कुठं आहे 60लाच आली पुन्हा. ठीक आहे 60 तर 60 आपण पुन्हा बघू पुढच्या उदाहरणामध्ये वेगळी किंमत येईल. म्हणजेच काय झालं cos π/3 किंवा इक्वल टू cos 60 डिग्री. पण आपल्याला सगळे रेडियन मेजरमध्येच विचार करायचा म्हणून आपण रेडियन मेजरचाच विचार करायचा. मग cos x इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू cos π/3 म्हणजेच काय झाली तर cos x इज इक्वल टू cos π/3 हे मिळालं. वी नो दॅट अलाइड्स अँगल पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह कुठं आहे तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे cos कुठं पॉझिटिव्ह पुन्हा फोर्थ. मग फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय घेतलं आपण cos ऑफ 2π - θ इज इक्वल टू 2π - θ. मग इथं काय झालं cos ऑफ 2π - π/3 इज इक्वल टू किती घेतलं आपल्याला 1/2 इक्वल टू किती आहे 1/2. मग त्याप्रमाणे लिहिलं. मग आता याला सोडू आणि काय मिळते ते बघू आपण. टू π - θ इज इक्वल टू cos 2π - 3 म्हणजेच काय झालं cos ऑफ π/3 इज इक्वल टू cos ऑफ 2π - π/3 इक्वल टू 1/2. cos ऑफ π/3 इक्वल टू cos ऑफ किती झाले 6π - π/3 इक्वल टू 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, गुणाकार केला, सोडवलं, जे काय आलं ते लिहिलं. देअरफॉर cos ऑफ π/3 इक्वल टू cos ऑफ 6π - π म्हणजेच 5π / 3 इक्वल टू 1/2. बट 0 is less than or equal to π/3 is less than or equal to 2π and 0 is less than or equal to 5π/3 is less than or equal to 2π is less than or equal to 2π. Therefore π/3 and 5π/3 is a solution of the given trigonometric function. Therefore the π/3 and 5π/3 is a solution of the given is the
गिवन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता बघा पहिल्या याच्यात आपल्याला दोनच उत्तर मिळाले, याच्यात आपल्याला दोनच उत्तर मिळाले. म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये आपल्याला दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिकचे फंक्शनचे फायनाईट सोल्युशन मिळतात. किती मिळतात? दोनच मिळतात. दोन्ही आपण मोजू शकतो, दोन्ही मोजू शकतो. म्हणजेच आपल्याला काय मिळतं? दोन सोल्युशन मिळतात. म्हणजे दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे आपल्याला या ठिकाणी फायनाईट सोल्युशन मिळतं.